काँग्रेस राष्ट्रवादी तशी संपुष्टात आली तसं पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना राहणार नाही, भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा दावा. जनतेचा उद्धव ठाकरेंवरील विश्वास संपलाय. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं वक्तव्य. ठाकरेंना हिंदुत्वाबद्दल काहीच भावना राहिलेल्या नाहीत अशीही टीका. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींची भेट घडवून आणण्यामागे माझा मोठा वाटा, दीपक केसरकरांचा दावा. तर केसरकरांची गरज लागत असेल तर आम्ही राजकारण सोडलं पाहिजे, संजय राऊतांचा टोला. मुंबईतील अनधिकृत मशिदींवरील भोंगे काढायला लावले. मुंबईत अनधिकृत मशीद, अनधिकृत भोंगे चालणार नाही, किरीट सोमय्या आक्रमक. पूर्व परीक्षा 2024च्या निकालावर एमपीएससीच्या उमेदवारांची नाराजी. निकालामध्ये आणखी 318 विद्यार्थ्यांचा ईडब्ल्यूएस प्रवर्गातून समावेश. 1.5 गुणांचा कट ऑफ फक्त एकाच प्रवर्गाला का दिला, उमेदवारांचा सवाल. जळगावात ललित कला भवनमध्ये कामगारांचा मेळावा संपन्न. राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडून कामगार मेळाव्याचं आयोजन. भूमिपुत्रांना नोकरी देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार. वसईमध्ये विद्यार्थिनीला 100 पेक्षा अधिक उठाबशा काढायला लावल्या. उठाबशा काढल्यानं विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याचा आरोप. विद्यार्थिनीवर डहाणूच्या रुग्णालयात उपचार सुरू. रायगडमध्ये जमिनीच्या वादातून खेराडे कुटुंबाला वाईट टाकलं. रोहा तालुक्यातील बारशेत गावातली घटना. रोहा पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल.